फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलेलो आहे उदयपूरमध्ये आणि खूप छान असं मस्त सुंदर हॉटेल आहे हे. मस्त छान यम्मी टेस्टी आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आत्ता आम्ही चाललो आहे उदयपूरमधलं लोकल साईटसीइंग करायला. आणि त्याच्यामध्ये मला वाटते सिटी पॅलेस, महाराणा प्रताप टेम्पल, बरोबर, पिचोला गार्डन. हां, तर हे सगळे पॉईंट्स आम्ही बघणार आहे आणि संध्याकाळी बोट राईड पण आहे, ती पण करायची आहे. आणि उद्या परत आम्ही जाणार आहे माउंट अबूला. मग आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्ही पण करा आमच्यासोबत एन्जॉय. फतेपूर झील बघायला, ही फतेपूर झील आहे. मागे तिकडे पलीड गार्डन आहे, तुम्हाला मी दाखवतो. याच्या बरोबर मागे इथं गार्डन आहे आणि इथं हे फतेपूर झील आहे आणि इथे गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये युजली ते घेऊन जातात, पण त्याने ते बंद केलं नाही. बघू आता ते काय करतात तिथे नाही. मला हे गार्डन आहे त्यांचं, त्यामुळे इथून आम्ही असं जातो. आणि हे असं झील आहे मोठं प्रचंड मोठं, सगळ्यात मोठं झील हे, सगळ्यात मोठी झील आहे, सगळ्यात मोठी झील उदयपूरमधली. आणि आता नाही उदयपूरला झिलोगिरी म्हणतात. ही सगळ्यात मोठी झील आहे. आता ही आमची साधारण 15 ते 20 मिनिटांची बोट राईड आहे. काही विशेष नाही आहे, पण म्हणजे तुम्हाला पुढे जायचं आहे. बघू आता तो स्पॉट आहे पुढं, तो बघूया. तो आम्हाला नेतात कधी या स्पॉटला, पण बहुतेक तिथे नेऊन फक्त आम्हाला सोडतील. येस, तुम्ही ते वरती बघू शकता. डोंगरावरती एक मस्त असा एक स्पॉट आहे डोंगरावरती. बघू आम्हाला ते नाही तिथं जायचं आहे आम्हाला. बघू काही पूर्ण मोठी, फार मोठी, प्रचंड मोठी विहीर आहे आणि प्रचंड मोठं आहे. आणि बोट राईडचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आम्ही आलो महाराणा प्रताप स्मारक बघायला, जे त्याच्याच समोर आहे. इथे ना मस्त आपली कार पण येते, त्यामुळं आम्ही कार घेऊनच आलो. फक्त 10 रुपयाचा काहीतरी फरक होता. नॉर्मल 140 आणि कार आणली तर 150 रुपये. राजस्थानमधले सगळ्यात शूरवीर राजे ना महाराणा प्रताप. तर महाराणा प्रताप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचे राजपूत असे राजे होते आणि मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी 1576 मधली हल्दीघाटची जी लढाई आहे त्या लढाईसोबतच अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या आणि गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले. तर इथे एक म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये या राजांचा पूर्ण इतिहास इथे वर्णन केलेला आहे. त्याचबरोबर जे गडकिल्ले आहेत राजस्थानमध्ये त्याचीही माहिती खूप सुंदर अशी दिलेली आहे आणि बऱ्याचशा जुन्या अशा खूप सुंदर वस्तू देखील इथे ठेवलेल्या आहेत. हल्दीघाटचा देखावा इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर चित्तोडगड, की ज्याचा व्हिडिओ तुम्ही लास्ट टाईम बघितला असेल, तर तो सुद्धा इथे आहे. आणि ज्या युद्धामध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरल्या गेल्या, जसं तलवार असेल, ढाल असेल, अशा सगळ्या वस्तूंचा इथं प्रदर्शन केलेलं आहे. तर खूप सुंदर असं आहे हे. किती किलो आहे? 17 किलो. 16 किलो तर अंगावर घालायचे नुसते, ते घालून युद्ध करायचं. चालता तर येईल का? जॅकेट हे पण एवढं घालून 17. युद्धात वापरणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथं बघायला मिळतील. अगदी हल्दीघाटचं जिथं युद्ध झालं तिथली माती सुद्धा इथे ठेवली आहे. इतका मोठा सिटी पॅलेस आहे आणि आज हा आम्ही आता बघायला जाणार आहे संध्याकाळी. आणि हे पूर्ण मॉडेल आहे त्याचं. महाराणा प्रताप यांच्यासमोर इतकी आव्हाने असून सुद्धा त्यांनी कधीही स्वातंत्र्याचा लढा सोडला नाही आणि 1597मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत मुघलांचा प्रतिकार करणे सुरूच ठेवले. आणि यांना भारतीय इतिहासातील एक महान व्यक्ती म्हणून स्मरणात ठेवले जाते आणि त्यांच्या शौर्य, धैर्य आणि देशभक्तीसाठी ते ओळखले जातात.
त्यानंतर सहेलियों की बाडी नावाचं एक गार्डन आहे, ते बघायला आलो, पण गर्दी होती त्यामुळे न बघताच आम्ही डायरेक्ट गेलो सिटी पॅलेस. आम्ही सिटी पॅलेस बघायला चाललेलो आहे आणि आम्हाला ते कारची तिकीट नाही मिळाली म्हणजे तिथं खूप गर्दी होती, त्यामुळे आता आम्ही चालतच चाललोय. बघू आता. इथं बोट राईड आहे मस्त. आम्ही अर्थात मगाशीच बोट राईड केली, त्यामुळं आम्ही काय करणार नाही. आणि आरुष आहे ना आपला, काय नाही तर तुला इथं राजस्थानमध्ये काय आहे बघ. उदयपूर मधलं हॉटेल चांगलं होतं, तिन्ही हॉटेल चांगले होते. सिटी पॅलेस सिटी पॅलेस आवडले आम्हाला. आणि इथं आम्हाला इलेक्ट्रिक कार नाही घेतली, त्यामुळं आम्हाला चालत यावं लागायला लागलं. तिथं गर्दी होती त्यामुळे आम्ही विदाऊट इलेक्ट्रिक कार वॉक करत चाललोय. आणि असं खूप जास्त कडाक्याचं ऊन आहे इथं, पण त्यात पण आम्ही आपली छोटी छोटी सावली बघत चालतंय. तर उदयपूरमधला जो सिटी पॅलेस आहे तो राजस्थान राज्यामधला सगळ्यात मोठा असा पॅलेस आहे. आणि या पॅलेसमध्ये आपल्याला महाराजांची जीवनशैली, त्याचप्रमाणे त्यांच्या वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, तर या सगळ्या इथं आपल्याला बघायला मिळतील. अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसिद्ध असं हे सिटी पॅलेस आहे. आणि फक्त सुंदरच नाही तर राजस्थानमधला सगळ्यात आलिशान असा हा महल आहे. आणि इथे राजा राणी ॲक्च्युअलमध्ये राहत होते, असा सुंदर पॅलेस आहे हा. तर चला बघूया आपण कसा आहे. आणि हा पॅलेस बघायला तुम्हाला अक्षरशः एक कंप्लीट दिवससुद्धा पुरणार नाही, इतका मोठा आहे आणि इतका आकर्षक आणि अतिशय सुंदर अशी कलाकृती इथं केलेली आहे. त्यामुळे बघायला इथं खूप वेळ लागतो. आणि बॅकग्राऊंडला खूप जास्ती नॉईस आहे, त्यामुळं मागे मस्त असं छानसं म्युझिक लावते. व्हिडिओ एन्जॉय करा आणि बघा या पॅलेसमध्ये काय काय आहे ते. तर मग कसा वाटला तुम्हाला राजस्थानमधला सगळ्यात रॉयल असा हा सिटी पॅलेस? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. भेटूया लवकरच अशाच एका पुढच्या